हॅलो फ्रेंड्स, मी माधू अक्षय तृतीया स्पेशल साटोरी रेसिपी बनवते आहे। 1 वाटी बारीक रवा, चिमूटभर मीठ आणि 2 चमचे साजूक तूप गरम करून मोहन घालून सर्व मिक्स करू। रव्याच्या कणाकणाला तूप लागायला हवं। पाणी थोडं थोडं घालून रवा भिजवून घ्यायचा। झाकण झाकून 1 तास मुरू द्यायचा। तोपर्यंत सारण तयार करू। 1 वाटी शेंगदाणे खमंग भाजून गार करायला ठेवायचे। 1 वाटी खोबरा कीस थोडा भाजत आला की त्यात 2 चमचे खसखस, 2 चमचे चारोळी घालून भाजून घ्यायचे। भाजलेल्या शेंगदाण्याचा मिक्सरवर जाडसर कूट करू। खोबरा कीस गार झाल्यावर हाताने क्रश केला। त्यात 1 वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट, 1 वाटी पिठी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचे। रवा छान भिजलाय, त्याला पाण्याचा हात घेऊन मळून घेऊ। छोटा गोळा घेऊन पाती लाटून घ्यायची। साटोरीचा साचा घेतलाय, त्यात लाटलेली पाती ठेवून आत सारण भरू आणि काठाला बोटाने पाणी लावायचे। दुसरी लाटलेली पाती ठेवून साचा बंद करायचा। उरलेली साईडची पाती काढून घेऊ। हलक्या हाताने साच्यातून साटोरी बाहेर काढायची। जर साच्यातून साटोरी सहज निघत नसेल तर साचा मैद्यात घोळून वापरावा। तुमच्याकडे साचा नसेल तर लांब गोलाकार पाती लाटून ग्लासने एकसारखा आकार द्यायचा। त्यात मधात सारण भरून कडेला पाणी लावायचे। त्यावर पाती ठेवून कडा प्रेस करायच्या। काटेच्या चमच्याने छान डिझाईन करू। अशा प्रकारे 4 ते 5 साटोऱ्या तयार झाल्या की कढईतील गरम तेलात स्लो फ्लेमवर गुलाबी रंगावर तळायच्या। छान खमंग सुवास पसरलेला आहे। साटोऱ्या थंड करून डब्यात भरायच्या। 15 ते 20 दिवस टिकतात। छान खुसखुशीत साटोऱ्या तयार आहे। आम्ही तिघी बहिणींनी काय काय केलंय? मी तर छान साटोऱ्या बनविल्या। चला बघूया नीतू काय करतेय। हॅलो फ्रेंड्स, मी नीतू अक्षय तृतीया निमित्त अक्षय पात्राची पूजा करणार आहे। पण सर्वप्रथम शेगडीची म्हणजे गॅसची पूजा करून घेऊ। ही अन्नपूर्णा आईची पूजा। ही आपल्याला अन्नधान्याची कमतरता होऊ देत नाही आणि ही अग्नीची पण पूजा आहे। या अग्नीमुळे आपल्याला छान रुचकर जेवण मिळते आणि आपले आरोग्य चांगले राहते। शेगडीला स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढून हळद, कुंकू, फुले अर्पण करून गूळ खोबरे नैवेद्याला ठेवायचा आणि आरती करायची। अग्नीला साक्षी ठेवून पूजेला सुरुवात करणार आहे। थोडे तांदूळ फुलाच्या आसनावर समईला ठेवून दीप प्रज्वलित करणार आहे। आपली रेग्युलर पूजा सर्व देवांची पूजा करून घेणार आहे। जल पंचामृत घालून देवाला स्वच्छ करून आसनावर विराजमान करणार। पहिला मान गणपतीचा। अष्टगंध, कुंकू, अक्षदा, लाल फूल आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणार। अक्षय तृतीयाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीची पूजा केली जाते। आज देवाचे नामस्मरण, देवाची सेवा माझ्याकडून होते ते करण्याचा प्रयत्न मी करणार। अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय मानले जाते, ज्याचा क्षय होत नाही, नाश होत नाही,
जे कधीच संपणार नाही. श्रीकृष्णाने पांडवांना एक अक्षय पात्र दिले होते, वनवासात त्यांना अन्नधान्याची कमी होऊ नये म्हणून. सोन्याची पूजा करणे, सोने खरेदी करणे म्हणजे सुवर्ण शक्ती प्राप्त करण्यासारखेच असते. या दिवशी सोने चांदी घेतले की क्षय होत नाही, ते वाढतच जाते. पण सोने चांदीचे भाव सध्या आकाशाला भिडलेले आहेत. याला पण पर्याय आहे. पितळ, तांब, मातीची भांडी. मी माझ्या पक्ष्यांसाठी अक्षय तृतीयाला पाणी पिण्यासाठी छान मातीचे भांडे आणले आहे. म्हणतात ना, तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेला अन्न देणे सर्वात मोठे पुण्य आहे. आपल्या आयुष्यातील जी गोष्ट कधीही संपू नये असे वाटत असेल तर ती गोष्ट या दिवशी नक्की करा. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जी उपासना करतो त्या उपासनेने अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते. आज माझे देवघर विशेष सुंदर दिसत आहे आणि चाफ्याच्या, मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाचा घमघमाट सुटला आहे. आज पूजा करून माझे मन प्रसन्न झाले. चेतू, तू आज काय बनविले? हॅलो फ्रेंड्स, मी चेतू. वर्षातून एकदा तरी बनवणारी रेसिपी आमरस. 1 चमचा तांदूळ, त्यात थोडे गहूला कचुला व उन्हाळ्यात मिळणारा वाळा याची मुळं छान स्वच्छ धुवून कापून याला रात्रभर भिजत ठेवू. आमरस बनवण्यासाठी 2 कच्चे आंबे उकळून घेऊ. दोन विड्याची पाने घेऊन त्यावर खाण्याचा चुना व काथ लावून घेऊ. त्यामुळे आमरसाला छान रंग येतो. त्यात 2 वेलची व 2 लवंग घेऊया. विडा व भिजलेले तांदूळ मिक्सरवर बारीक करून घेऊ. हे जाडसर असल्यामुळे याला गाळून घेऊ. वाळ्यामुळे सर्वत्र सुगंध पसरलाय. उकडलेल्या आंब्याच्या सालीचा व गुहीचा पल्प काढून घेऊ. त्यात पाणी घालून रईने किंवा मिक्सरवर फिरवून घेऊ. 1 वाटी गूळ, छोटी वाटी खोबऱ्याचा कीस, 2 चमचे चारोळी, छोटी वाटी साखर. पातेल्यात 1 चमचा तूप घालून त्यात आंब्याचे पन्ह घालू. तांदूळ व वाळ्याचे बनविलेले पाणी घालू. बारीक केलेला 1 वाटी गूळ, छोटी वाटी साखर, 1 चमचा खसखस घालून छान मिक्स करून घेऊ. छान उकळी आलेली आहे. 1 चमचा वेलची पावडर व चिमूटभर मीठ घालायचे. छोटी वाटी खोबऱ्याचा कीस व 2 चमचे चारोळी घालून घेऊ. उकळून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. विड्यामुळे आमरसाला छान रंग आलाय. आमरस तयार झाला. आता सोबत खाण्याकरिता शेवया उकळून घेते. आमरस असेल तर पापड हवा. मी इथे कुरडई तळून घेते.
रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कॉमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मी पण स्पेशल बनविले गोड आंबट सुगंधित आमरस, शेवया आणि कुरडई.